गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग दादा. आपण कामाला सुरुवात करूया. हा. मी तुम्हाला तुमच्या कामाचं ब्रीफ देतो. या. पण दादा आधी मला सांगा ना, नक्की काय काम असणार आहे माझं, आणि माझं डेस्क कुठे आहे? त्याचं काय ना, मी छोटीशी गणपतीची मूर्ती आणली माझ्या डेस्कवर ठेवायला. मॅडम त्याचं काय आहे ना, तुमचं काम असं आहे ना की तुम्हाला कामासाठी इकडे तिकडे फिरावं लागणार आहे, म्हणून तुम्हाला डेस्कची गरजच नाहीये. अच्छा, कळलं कळलं कळलं. म्हणजे माझं काम मार्केटिंगच्या संदर्भात असणार आहे का, सेल्स वगैरे? हा, नाही बरोबर आहे. त्याचं काय ना, मी उत्तम बोलते म्हणून एजेने मला हे काम दिलं असणार, हो ना? हा. उत्तम बोलतं की नाही माहिती नाही, पण नॉनस्टॉप बोलतोय नक्की. काय म्हणाला? नाही नाही, काही नाही. मला असं म्हणायचं होतं की मार्केटिंगचं काम नाहीये तुमचं. तुम्हाला कस्टमरशी बोलून त्यावर ऍक्शन घ्यायची. म्हणजे कस्टमर फीडबॅकवर काम करायचंय का? म्हणजे थोडक्यात काय, एजेंनी मला त्यांच्या हॉटेलमध्ये सुधारणा करण्यासाठी आणलंय. नो प्रॉब्लेम. मॅडम, हे आमचे मॅनेजर रोकडे सर. आजपासून हे तुमचे इथले बॉस आहेत. हे बॉस म्हणजे एजे माझे बॉस नाही आहेत का? नाही, एक मिनिट, नक्की काय काम आहे माझं? मॅडम, एजे सरांनी तुम्हाला या हॉटेलमध्ये वेटरचा जॉब दिलाय. लोकांच्या ऑर्डर घेणं, त्या टेबलवर सर्व करणं, टेबल क्लीन करणं, असं असं तुमच्या कामाचं स्वरूप आहे. ठीक आहे, हरकत नाही. वेटर तर वेटर. काम कुठलं ह्यापेक्षा काम कसं केलं जातंय हे महत्वाचं असतं. मी हे काम मन लावून करेन आणि एजंटचे सगळे पैसे परत फेडेन.